Students, we have started the lesson oscillations. In this lesson, we have seen the definition of linear SHM, then differential equation of linear SHM, and from this differential equation, we have obtained the equation for the velocity, displacement, and acceleration of the SHM. Now, we are going to discuss about the composition of the two SHMs and what is their resultant. म्हणजे दोन SHMs आपण कन्सिडर केले तर त्यांचं कॉम्पोजिशन काय असेल आणि त्याचं अँप्लिट्यूड आणि त्याची इनिशियल फेज काय असेल हे आपण फाइंड आउट करणार आहे. तर कन्सिडर द टू SHMs कंपोजिट. पहिले आपण नेम ऑफ द पॉइंट लिहूया. कंपोजिशन ऑफ टू SHMs. These two SHMs, they are traveling along the same path, having different initial phases and different amplitudes. Okay, so now consider one SHM having the equation as x1 is equal to a1 sin omega t plus phi 1, and another SHM x2 is equal to a2 sin omega t plus phi 2. Here phi 1 and phi 2 are the initial phases of these two SHMs, and a1 and a2 are their amplitudes. Now their composition will be x is equal to x1 plus x2. मग या x1 आणि x2 च्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. x is equal to काय असेल मग a1 sin omega t plus phi 1 plus a2 sin omega t plus phi 2 या पद्धतीने. ओके, नाउ वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. कसं करणार आपण? बाय युजिंग द फॉर्म्युला इन मॅथमॅटिक्स. मॅथ्स मधला फॉर्म्युला काय आहे तर साइन ए प्लस बी असेल तर त्यावेळेला आपण ते कसं सॉल्व करणार आहे तर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी या पद्धतीने आपण ते सॉल्व करणार आहे. ओके, तर इथं साइन ए म्हणजे ओमेगा टी आहे आणि बी म्हणजे फाय 1 आहे. तर सॉल्व करूया आपण. a1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1 प्लस a2 ॲज इट इज हे आपण सॉल्व करणार आहे. आता साइन ओमेगा टी cos phi 2 plus cos omega t sin phi 2 या पद्धतीने. ओके, बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी हैव सॉल्व these two brackets. मग आता काय करूया? sin ओमेगा टी च्या टर्म्स एकत्र घेऊ आपण. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल x इज इक्वल टू इथं sin ओमेगा टी आहे, इथं sin ओमेगा टी आहे. या दोन टर्म्स आपण एकत्र घेतल्या तर आपल्याला मिळेल sin omega t into bracket a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 plus. आता या दोन टर्म्स पुन्हा आपण cos omega t कॉमन घेऊ शकतो. cos omega t रिमेनिंग टर्म इनसाइड द ब्रॅकेट लिहूया आपण. cos omega t जर घेतला इथून कॉमन तर राहते a1 sin phi 1. सो a1 sin phi 1 प्लस इथून cos ओमेगा टी कॉमन घेतला a2 sin phi 2 a2 sin phi 2 या पद्धतीने. ओके, नाउ अगेन वी हैव टू सिंप्लिफाय दिस. फॉर फर्दर सिंप्लिफिकेशन व्हाट वी विल डू, पुट r cos delta is equal to a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 and r sin delta is equal to जे ब्रॅकेट मध्ये क्वांटिटी आहे ती आपण काय केली आहे इकडे रिप्लेस केली आहे sin phi 2 या पद्धतीने. ओके, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि 3. तर काय केलं आपल्याला इक्वेशन काय मिळालं? x1 प्लस x2 केलं आपण. x1 आणि x2 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि वी हॅव सिम्प्लिफाइड इट. Then we got the value for x is equal to like this. So for further simplifications we have substituted these brackets as r cos delta and r sin delta. So using these two values
we will get the value for x as x is equal to, इथं sin omega t as it is r cos delta. So r sin omega t cos delta plus r cos omega t sin delta. r कॉमन घेऊया. सो x इज इक्वल टू r काय मिळेल आपल्याला, sin ओमेगा टी cos डेल्टा cos ओमेगा टी sin डेल्टा. ओके, या पद्धतीने. नाउ हा जो ब्रॅकेट मधली क्वांटिटी आहे दॅट इज नथिंग बट r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. म्हणजे आपल्याला काय मिळालं, द कॉम्पोजिशन ऑफ टू SHMs आपण कन्सिडर केले x1 प्लस x2. देन फर्दर वी आर सबस्टिट्यूटेड इट आणि आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं फॉर x इज इक्वल टू r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. हे इक्वेशन सुद्धा या SHMsच्या इक्वेशनला सिमिलर आहे. इफ वी कम्पेअर दिस इक्वेशन्स, समजा आपण हे x1 आणि हे x इक्वेशन कम्पेअर केलं तर इथं a1 हे अँप्लिट्यूड आहे, सिमिलरली r हे अँप्लिट्यूड आहे, इथं phi1 इनिशियल फेज आहे, इकडे डेल्टा इनिशियल फेज आहे. ओके, thus what we can say, the composition of the two SHMs is nothing but the SHM only having amplitude r and initial phase delta. Okay, so this way we can discuss about the composition of the two SHMs. तर बघा आपण काय केलं, कंपोजिशन ऑफ द टू SHMs आपल्याला स्टडी करायचं म्हणून सुरुवातीला कन्सिडर केले टू SHMs हॅव्हिंग डिफरंट अँप्लिट्यूड्स अँड डिफरंट इनिशियल फेजेस. x1 and x2, त्यांचं कंपोजिशन असेल x1 plus x2, and by substituting and solving this we got the value for the resultant SHM as x is equal to r sin omega t plus delta, where r is the resultant amplitude and delta is the resultant initial phase. Now our aim is to find out the values for this resultant amplitude and resultant phase. ह्या r आणि डेल्टाच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. बट हाऊ, बाय युजिंग these two equations we can find out the values for r and delta. So we have discussed the composition of the two SHMs now and we obtained the equation for the resultant. Equation was r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं, इक्वेशन नंबर 4 म्हटलं आपण त्याला. ओके, तर या इक्वेशन मध्ये हे रिझल्टंट SHM आहे फॉर द कॉम्पोजिशन ऑफ द टू SHMs हॅव्हिंग अँप्लिट्यूड r अँड इनिशियल फेज डेल्टा. तर आपल्याला r आणि डेल्टा म्हणजे टू फाइंड द रिझल्टंट अँप्लिट्यूड, म्हणजे मला रिझल्टंट अँप्लिट्यूड r ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, ती कशी आपण फाइंड आउट करणार, बाय युजिंग दीज टू इक्वेशन्स. इक्वेशन नंबर 2 आणि 3 ते आपण काय केले होते, सबस्टिट्यूट केले होते मग अशी डेरिव्हेशन मध्ये. तर इक्वेशन 2 आणि इक्वेशन नंबर 3 याच्या बाय युजिंग दीज टू इक्वेशन्स वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर r. तर आपण काय करूया, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दीज टू इक्वेशन्स, ॲडिंग इक्वेशन 2 and 3. तर आपण इक्वेशन 2 आणि 3 काय केले, स्क्वेअर केले आणि ऍड केले. तर आपल्याला काय मिळेल बघा, r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल्टा प्लस r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू, ह्या दोघांचं ऍडिशन केलं इज इक्वल टू RHS ऑल्सो a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 स्क्वेअर प्लस a1 cos phi1 plus a2 cos phi2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथून या टर्म मधून आपण LHS मधून r स्क्वेअर जर कॉमन घेतला तर sin स्क्वेअर डेल्टा प्लस cos स्क्वेअर डेल्टा राहील. sin स्क्वेअर डेल्टा प्लस cos स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू 1 असतं म्हणून आपण ते लिहिणार आहे इज इक्वल टू, आणि हे दोन ब्रॅकेट जर आपण एक्सपांड केले म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, या पद्धतीनं जर आपण हे दोन्ही सॉल्व्ह केले तर आपल्याला मिळेल व्हॅल्यू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स
A1 A2 cos phi1 minus phi2 या पद्धतीने. ओके, तर काय केलं आपण, आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आर. फॉर दॅट वी हॅव ॲडेड स्क्वेअर अँड ॲडेड दिस टू इक्वेशन्स 2 and 3. मग स्क्वेअरिंग अँड ॲडिंग वी गॉट दिस व्हॅल्यू फॉर आर स्क्वेअर. पण आपल्याला आरची व्हॅल्यू माहिती हवी आहे म्हणून आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ दिस व्हॅल्यू. सो आर इज इक्वल टू अंडर रूट A1 square plus A2 square plus 2 times A1 A2 cos of phi1 minus phi2. So this is the value for the resultant amplitude of the two SHMs. R is equal to under root A1 square plus A2 square plus 2 times A1. Students, in this lecture we are going to derive the expression for the energy of a particle performing SHM. Particle समजा आपण कन्सिडर केला हा एक पार्टिकल आहे. इट इज परफॉर्मिंग लिनियर SHM along this path MN and O is its mean position. So suppose at instant t the particle is at distance x from the mean position. So as it is moving, it is having, that means it is in motion, it is having some kinetic energy. So what is the formula for the kinetic energy? Half mv square. Okay, मग v म्हणजे velocity of the particle. मग velocity of the particle performing linear SHM किती असते? But what is the value for v? It is equal to plus or minus omega under root a square minus x square, where a is the amplitude of this linear SHM. Using this value in this equation, you will get the value for kinetic energy is equal to half m v square आहे. मग हे स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर a square minus x square. So this is the equation for the kinetic energy of the particle performing linear SHM. पण आपण ज्यावेळेला डिफरन्शियल इक्वेशन डिराइव्ह केलं होतं त्या के बाय एम च्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण रिप्लेस केली होती. म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आपण रिप्लेस करू शकतो. तर ही व्हॅल्यू इकडे आपण रिप्लेस करूया. सो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, these are the two different equations for the kinetic energy of the particle performing linear SHM. आता आपल्याला त्याची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. तर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्याच्या अगोदर आपण कन्सिडर करूया की when this particle is moving, the internal restoring force is acting on this particle and it is having magnitude is equal to minus kx. मग हा internal restoring force is acting on this particle. Now if I want to further move this particle, समजा याची डिस्प्लेसमेंट एवढी आहे x एवढी, पण त्याला परत अजून छोटी स्मॉल डिस्प्लेसमेंट आपल्याला द्यायची असेल dx, so I have to do some work on this particle. So dw is the amount of work, and what is the value for this dw? It is equal to f into dx. पण कशी आहे अगेन्स्ट द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणून निगेटिव्ह साइन. सो dw is equal to हे मायनस प्लस होऊन जाईल. f ची व्हॅल्यू kx आहे, kx into dx. Okay, now I have to find out the total work done in displacing the particle from mean position to the extreme position म्हणजे x पर्यंत. म्हणजे टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं आपल्याला 0 to a kx dx इंटिग्रेशन. सो w इज इक्वल टू काय असेल मग के कॉमन घेतला आपण x स्क्वेअर बाय 2 म्हणजे काय आलं ते इट इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर बाय 2. फर्दर आय हॅव टू डिस्प्लेस इट फ्रॉम 0 to x. Okay, so w k ची व्हॅल्यू काय आहे मग आता w is equal to k is nothing but m omega square x square by 2. This work done is stored in that particle as the potential energy. म्हणजे this work is nothing but the potential energy
of the particle performing linear SHM. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर आहे. इक्वेशन नंबर 3. Okay, thus we got the equation for the kinetic energy and potential energy of the particle performing linear SHM. Then what is the value of total energy of the particle? Total energy is equal to addition of kinetic energy plus potential energy. Formula of kinetic energy is half k a square minus x square plus formula for the potential energy is equal to half k x square. So total energy of the particle is equal to half. If we simplify this, x term will get cancelled, k a square. Equation number 4. Or if we substitute the value for k m omega square a square. Equation number 4 and 5 represents the total energy of the particle performing linear SHM. या इक्वेशन वरून आपल्याला काय दिसते तर द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल डज नॉट डिपेंड ऑन इट्स पोझिशन. म्हणजे एक्स आहे का व्हेरिएबल टर्म इथं नाहीये. म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम रिमेन्स कॉन्स्टंट. एम मास ऑफ द पार्टिकल कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, एम्प्लिट्यूड. सो वी गॉट द इक्वेशन फॉर द टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ द कॉन्स्टंट्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग linear SHM is constant किंवा it remains constant. Okay, so equation for the total energy. Now we will discuss the special cases for this total energy. म्हणजे तो पार्टिकल मीन पोझिशनला आहे त्यावेळेला किती असेल टोटल एनर्जी आणि तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे तर व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर टोटल एनर्जी. जर मी कन्सिडर केलं की समजा आपण स्पेशल केसेस कन्सिडर करू. काय स्पेशल केस असेल. फर्स्ट, वेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. पार्टिकल आपला मीन पोझिशनला आहे. मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती असते 0. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू फॉर 0 इन आवर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये देन ॲट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी किती असेल बघा. x is equal to 0, so kinetic energy half k a square मिळेल. आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला x is equal to 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर टोटल एनर्जी इज इक्वल टू दोघांची ॲडिशन हाफ k a स्क्वेअर. k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे मीन पोझिशनला पण टोटल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर एवढीच आहे. जर मी एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर केलं, सपोज द पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. नंबर 2, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू किती असते प्लस ऑर मायनस ए. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे आयदर इट इज ॲट एम ऑर इट इज ॲट एन. मग त्यावेळेला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू किती असेल बघा. कायनेटिक एनर्जी हाफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे प्लस ऑर मायनस ए. म्हणजे के ए स्क्वेअर मायनस एक्स ए स्क्वेअर 0 आलं. आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू किती असेल हाफ के एक्स ची व्हॅल्यू किती आहे प्लस ऑर मायनस ए म्हणजे ए स्क्वेअर ए स्क्वेअर. सो टोटल एनर्जी is equal to addition of these two half k a square. k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला हाफ m omega square a square. Okay, so this way we have obtained the value for the kinetic total energy of the particle performing linear SHM at its extreme position. Now this is the equation for mean position, extreme position and at any position. What we can observe? Total energy remains constant. तो पार्टिकल
मीन पोझिशनला असू देत, एक्स्ट्रीम पोझिशनला असू देत किंवा एक्स एवढ्या पोझिशनला असू देत, टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट.